जसे आनंद आपल्या मित्रांसोबत घरात शिरला तसे त्याला आपल्या आईच्या खोलीतून भांडणाचा आवाज येऊ लागला. त्याने घाईघाईने आपली ऑफिसची बॅग सोफ्यावर फेकली आणि रागाने तरातरा थेट आईच्या खोलीत पोहोचला. खोलीत जाऊन पाहिले तर त्याची पत्नी कविता आणि त्याची आई यांच्यात जोरात वाद सुरू होता. दोघांना भांडताना पाहून आनंद जोरात ओरडला. तसे त्याच्या आईने अनिताबाईंनी लगेच रडणे सुरू केले. बेटा, तू मला वृद्धाश्रमात पाठवून दे. आता माझ्याकडून आणखी सहन होत नाहीये. हे ऐकताच कविताही जोरात ओरडून म्हणू लागली, सहन तर माझ्याकडून होत नाहीये. स्वतः वृद्धाश्रमात जाण्याच्या गप्पा मारत आहेत आणि सुनेला कोणताही हक्क दिलेला नाही. बोलताना तर अशा बोलत आहेत जणू त्यांनी मला घराची मालकीणच बनवले आहे. पण खरं तर हे आहे की यांच्या काळजातून घराची सत्ता सुटतच नाहीये. हे ऐकून तर आनंदने आपल्या पत्नीच्या गालावर जोरदार थप्पड मारले. कविता, काही बोलण्यापूर्वी विचार करणे तुला गरजेचे वाटत नाही का? माझ्या आईशी तू अशा प्रकारे बोलत आहेस. जर मी तुझ्या आईशी असे बोललो तर? आज कविताला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि ती कडाडली. तुझ्या आईशी असं बोलले तर तुला वाईट वाटत आहे, पण तुझी आई माझ्याशी रोज याच प्रकारे बोलते तेव्हा तुला वाईट वाटत नाही? तुझी पत्नी कोणी कामवाली नाही, जिला काहीही बोलले तरी फरक पडणार नाही. पण दुर्दैव हे आहे की तू माझा नवरा आहेस, ज्याला आपल्या पत्नीशी काही देणं घेणंच नाही. मला 2 वर्षे सहन करत झाली आहेत, पण आजपर्यंत यांच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. या घरात हक्काची गोष्ट तर दूरच, कोणी मला या घराची सदस्यसुद्धा समजले नाही. त्यामुळे मी ही थप्पड कधीच विसरणार नाही. कविता थप्पड मारल्यामुळे खूप बिथरली होती आणि एखाद्या ज्वालामुखीसारखी फाटली होती. जशी कविता रागाने खोलीच्या बाहेर पडली तशी अनिताबाईंनी आपल्या मुलाला आणि त्याच्या मित्राला सांगितले, पाहिलेच बेटा, हे तिचे नखरे आहेत. मी शेजारणीसमोर जरा चहा बनवण्यास काय सांगितले, हिने तर तो घर डोक्यावरच घेतले. सर्वांसमोर म्हणू लागली की आपल्या मैत्रिणीला घेऊन वृद्धाश्रमात निघून जा आणि तिथेच जाऊन चहा प्या. आनंद आपल्या आईलाही चांगला ओळखून होता, पण कविताचे वागणे तरीही त्याला वाईट वाटत होते. अनिताबाई आनंदसमोर रडू लागल्या, पण आनंद आईला तिथेच सोडून कविताकडे पोहोचला. कविता, तुला कोणत्याही व्यक्तीसमोर आईशी असं बोलण्याची काय गरज होती? कविताने जोरात ओरडून म्हटले, जसे तुझ्या आईला सर्वांसमोर माझा अपमान करण्याची गरज असते आणि तुला काहीही न जाणून घेता माझ्यावर हात उचलण्याची गरज असते, तसेच आता मलाही बोलण्याची गरज आहे. तू मला हे विचारलेसही नाही की काय झाले होते आणि थेट माझ्यावर हात उचललास. पण आता मला तुला सांगायचेही नाही. एवढे बोलून कविताने लगेच कपाट उघडले, कपड्यांची बॅग बाहेर फेकायला सुरुवात केली. आनंद ओरडत होता, आता हे काय नाटक आहे कविता? हे सर्व बाहेर का फेकत आहेस? आनंदचे बोलणे ऐकूनही कविताचे हात थांबले नाहीत. तिने कपडे बेडवर फेकणे सुरूच ठेवले आणि बोलत राहिली, तुला हे सर्व नाटक वाटत आहे ना? काही हरकत नाही आनंद, या ड्रामा थिएटरमध्ये आता मी सुद्धा राहू शकत नाही. हे ऐकताच आनंद मोठे डोळे करून आपल्या पत्नीकडे पाहू लागला आणि लगेच तिचा हात पकडून म्हणाला, हे काय आहे कविता? एवढ्याशा गोष्टीवर हे सर्व करण्याची काय गरज आहे? जर तुझ्या आईच्या घरात तुला कोणी काही बोलले असते तर तू तिथूनही अशीच निघून गेली असतीस का? कविताने मागे वळून रागाने म्हटले, माझ्या घराशी तुझ्या घराची तुलना करण्याची गरज नाहीये. शेवटी तुझ्या घराने मला दिलेच काय आहे? या घरात मी एक फुलदाणीसुद्धा माझ्या मर्जीने इकडून तिकडे ठेवू शकत नाही. तू कोणत्या घराची गोष्ट करत आहेस? मला हे प्रपंच रचता येत नाही की तोंडात एक आणि मनात दुसरे काही, आणि हे सर्व मी तुझ्या आईसाठी सोडले आहे. आता मी जात आहे. आनंद कविताचा हात पकडतच राहिला, पण कविताने सामान सुटकेसमध्ये भरून आपले पाऊल घराबाहेर टाकले. कविता पुढे पुढे जात होती आणि आनंद तिच्या मागे मागे येत होता. अगं कविता, आता जाऊ दे ना. बरं तू बस आणि मला सांग की नक्की काय झालं होतं. मी तुला त्या थप्पड मारल्याबद्दल सॉरीसुद्धा म्हणतो. सॉरी ऐकताच कविता त्याच्याकडे वळली आणि त्याच्यावर डाफरली. आता तुला सॉरी म्हणणे का आठवत आहे? जा, जाऊन आपल्या आईच्या पदरामागे बसा. तेवढ्यात अनिताबाईसुद्धा आपल्या खोलीतून बाहेर आल्या आणि आनंदवर गरजल्या, हिला माफी मागण्याची काय गरज आहे? चूक हिची आहे आणि तू माफी मागत आहेस? माझ्या लग्नाला इतकी वर्षे झाली, पण कधीही मी तुझ्या वडिलांशी भांडून आपल्या माहेरी गेली नाही. अशा कुलक्षणी सुनेचे आपण तरी काय करणार, जी घर सोडून जाण्याची धमकी देते? सुनबाईंचे बोलणे ऐकून कविताच्या मुठी रागाने आवळल्या गेल्या. कुलक्षणी म्हणण्यापूर्वी आपल्या मुलीबद्दलही विचार करा, जी प्रत्येक गोष्टीवर भांडून इथे येऊन बसते आणि ज्याला तुम्ही धमकी समजत आहात ना, ती सत्य परिस्थिती आहे. सुनेला कोणताही हक्क द्यायचाच नाही तर सून इथे राहून तरी काय करणार? हे ऐकून अनिताबाईंच्या अंगाचा थरकाप उडाला. जा,
धमकी देण्याची गरज नाही आणि खबरदार जर माझ्या मुलीचे नाव घेतले तर चालती हो इथून. आनंदने लगेच रागाने आपल्या आईकडे पाहिले आणि त्यांना आत जाण्यास सांगितले. पण यावर अनिताबाई आपल्या मुलावरच भडकल्या. हो हो, मलाच आत जाण्यास सांगणार? मी कोणाची आहेच काय? मला इथे कोणी समजतेच काय? अनिताबाई पुटपुटत होत्या आणि कविता घराबाहेर पडली होती. आनंदने रोखण्याचा प्रयत्न केला पण कविता थांबली नाही आणि लगेच एका ऑटोमध्ये बसून निघून गेली. अखेर आनंद घराच्या आत आला आणि अनिताबाई लगेच त्याच्यावर भडकल्या. पाहिलंस आनंद, आता एक तर ती या घरात राहील किंवा मी राहीन. निर्णय कर की काय करायचे आहे. आनंदने आपल्या आईच्या बोलण्याचे उत्तर न देता घाईघाईने आत जाऊन मोटारसायकलची चावी आणली. तिकडे ऑटोमध्ये बसून जाताना कविता आपले अश्रू रोखू शकत नव्हती. लग्नाला 2 वर्षे झाली होती आणि या 2 वर्षात एक क्षणही शांतता मिळाली नव्हती. जेव्हा ती लग्न करून सासरी आली तेव्हा आनंदच्या बहिणीच्या तिखट टोमण्याने तिचे स्वागत केले होते. वहिनी काही शिकून आल्या आहेत की अशाच आल्या आहेत? कारण आमच्या घरात नोकर तर नाहीत आणि सर्व कामे स्वतः करावी लागतात. आनंदची बहीण तनुजा हिच्या बोलण्याचा हा अंदाज पाहून कविता फक्त तिच्याकडे पाहत राहिली होती. आनंदने गोष्ट सांभाळत म्हटले होते, अगं कविता, आता तू तनुजाच्या मजेसाठी तयार राहा, कारण तिला प्रत्येक गोष्टीवर मस्करी करण्याची सवय झाली आहे. त्यावेळी तर कविता काही बोलूच शकली नाही, पण जेव्हा सतत असे होऊ लागले तेव्हा तिने आनंदला म्हटले, आनंद, मस्करी करणे तर मलाही येते, पण होऊन घ्या. कधी तनुजाला वाईट वाटू नये. हे ऐकून आनंदला समजले की ती आता तनुजाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणार नाही. म्हणून त्याने तनुजाला जाऊन समजावलेच, तनुजा, ती तुझी वहिनी आहे. या घराची कोणी नोकर नाही. जी तू येतास तिला घरच्या कामांबद्दल बोललीस. तू सुद्धा लग्नापूर्वी काही शिकून गेली नव्हतीस. मग आपल्या वहिनीला टोमणे का मारत आहेस? या गोष्टीवर तनुजाने चांगलाच गोंधळ घातला होता. ठीक आहे दादा, जर वहिनीला माझी मस्करी सहन होत नसेल तर मी त्यांच्याशी बोलणारच नाही. अनिताबाई सुद्धा या गोष्टीवरून आपल्या मुलावर बरसल्या होत्या. तर आनंदने खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्या दोघी मायलेकी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. लग्नाचे काही दिवस गेले आणि अनिताबाईंनी कविताला घरचे एक एक काम समजावून दिले, पण कधीही स्वयंपाकघरातील डबे उघडू दिले नाहीत. जेव्हा कधी जेवण बनवायचे असायचे तेव्हा त्या स्वतः स्वयंपाकघरात जाऊन डाळ आणि भाजी काढून ठेवायच्या. कविताला कधी समजलेच नाही की कोणत्या डब्यात काय ठेवले आहे. या दरम्यान कधी कविता अचानक त्यांच्या खोलीत पोचली तर त्या झटकन आपले कपाट लॉक करायच्या. एकदा अनिताबाई कपाट उघडून काहीतरी करत होत्या. तेवढ्यात तिथे कविता आली आणि कविताला पाहताच त्यांनी कपाट पटापट बंद करून लॉक केले. हे पाहून कविताला खूप विचित्र वाटले. घरातील सर्व काम कविता करायची आणि जशी आनंदची ऑफिसमधून येण्याची वेळ व्हायची तशा अनिताबाई कविताला जाऊन म्हणायच्या, आता तू जाऊन आराम कर. आनंदसाठी चहा आणि जेवण मी स्वतः पाहते. सुरुवातीला कविताला हे सर्व समजले नाही, पण एकदा तिने असे काही ऐकले जे ऐकून तिचे भानच हरपले. संध्याकाळी जेवण झाल्यावर अनिताबाईंनी नेहमीप्रमाणे कविताला सांगितले, तू जाऊन आराम कर. पण जेव्हा आनंद आला तेव्हा त्याला चहा देऊन म्हणू लागल्या, बेटा, मी आहे म्हणून तुझी काळजी घेते. माहीत नाही माझ्या गेल्यानंतर काय होईल, कारण ही तर जेवण बनवून खोलीत जाऊन बसते. अरे, नवरा आला आहे तर हिने बाहेर येऊन बसावे की नाही? जेव्हा कधी कविता आनंदसमोर येण्याचा प्रयत्न करायची तेव्हा अनिताबाई तिला कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून ठेवायच्या. त्या दिवशी कविताने हे सर्व ऐकले आणि ती त्या दोघांच्या मध्ये येऊन बसली. अनिताबाईंना तर याची अजिबात अपेक्षा नव्हती. त्यामुळे त्या कविताला पाहून दचकल्या. कविताने बसताच म्हटले, हो तर आई, मगाशी तुम्ही काय म्हणत होतात? हे ऐकून आनंदही कविताकडे पाहू लागला. तेव्हा कविता म्हणाली, तुझ्या येण्यापूर्वी या मला खोलीत पाठवून देतात आणि मी थकलेली असते, त्यामुळे अर्ध्या तासाची झोपही घेते. अनेकदा जेव्हा मी उठून येते तेव्हा तुमची आई मला कधी स्टोअर रूमची स्वच्छता करायला पाठवते तर कधी कपडे इस्त्री करायला पाठवते, पण तुझ्यासमोर बसू देत नाही. पत्नी असूनही यांनी माझा नवऱ्यासाठी चहा बनवण्याचा आणि त्याला जेवण भरवण्याचा हक्क सुद्धा हिरावून घेतला आहे. वरून इथे बसून तुझ्याकडे माझ्या तक्रारी करतात की मी तुझी काळजी घेत नाही. अनिताबाई समोर बसल्या होत्या, पण त्यांच्या तोंडाला जणू कुलूप लागले होते, कारण आनंद त्यांच्याकडे रागाने पाहत होता. आतापर्यंत त्यालाही असे वाटत होते की कविताला तिच्या नवऱ्याच्या ऑफिसमधून येण्याने काही फरक पडत नाही, पण त्याने कविताला म्हटले, कविता, मला तर काही वाईट वाटत नाही आणि माझे या गोष्टीकडे लक्षही गेले नाही की आई काय म्हणत आहे, आणि मग यापेक्षा चांगलेच आहे ना की तुला थोडा आराम मिळतो. कविताला हे ऐकून खूप राग आला आणि ती गप्प उठून आपल्या खोलीत निघून गेली. पण जसं आनंद खोलीत आला तसं तिने म्हटलं, आनंद, आज तू तुझ्या आईच्या कृत्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलास, जेव्हा की मी सर्व काही ऐकले होते. त्यावर त्याने उलट कविताला समजावले, हे बघ कविता, लग्नानंतर आईला खूप सुरक्षिततेची भावना कमी झाल्यासारखे वाटते, त्यामुळे या गोष्टीचा वाद घालण्यात काही अर्थ नाही. कविताने रागाने म्हटले, नाही
आता गोष्ट फक्त एवढीच नाही आहे, गोष्ट ही आहे की या घरात मला अजूनही या घराचा दर्जा मिळालेला नाही. तुमची आई माझ्यावर विश्वासच ठेवत नाही. मला माहीत नाही की या घरात कुठे काय ठेवले आहे. मला माझे कपाट लॉक करण्याची परवानगी नाही, पण मग आईंचे कपाट नेहमी लॉक असते. काय सर्व नियम फक्त माझ्यासाठीच आहेत की मी चोर आहे? घराची सर्व कामे मला देऊन तुझ्या आईने मला हे जाणून दिले की मला फक्त काम करण्यासाठी आणले गेले आहे. तिने खूप प्रयत्न केला की गोष्ट तिथेच मिटावी, पण कविता आता गप्प बसणारी नव्हती. जणू आतल्या आत तिला काटा टोचत होता. ही शांतता आनंदला खटकत होती. प्रत्येक वेळी आपल्या आईच्या कृत्यावर पडदा टाकणे कविताच्या डोळ्यात खुपत होते. अनिताबाईचं सकाळी आनंदच्या जेवणाच्या टेबलवर बसताच त्याला नाश्ता वाढायला धावायच्या आणि रात्रीही त्या कविताला बाजूला करून स्वतः आनंदचे ताट वाढायच्या. आनंदचे कपडे कधी ड्राय क्लिनिंग होणार, कधी इस्त्रीला जाणार हे जणू अनिताबाईने स्वतःच्या नियंत्रणात ठेवले होते. एकदा दिवसा कविताने आपल्या मर्जीने स्वतः आनंदचे कपडे घरात धुवून टाकले, तर अनिताबाईने मोठा गोंधळ घातला. कधी काही पाहिले नाही म्हणून हिला काय माहीत की महागड्या कपड्यांची काळजी कशी घेतली जाते. तुला नेहमी लक्ष देण्याची गरज नाही, त्याचे कपडे मीच पाहून घेईन. कविता मनातून शांत राहून जात असे, पण आतल्या आत राग निर्माण होत होता. एकदा तिची नणंद तनुजा घरात राहायला आली तेव्हा अनिताबाईने आधीच कविताला सांगून ठेवले की तिच्या स्वागतात कोणतीही कमतरता राहिली तरी चांगले होणार नाही. कविताला तर आधीच तनुजावर राग होता, त्यामुळे तिने अनिताबाईंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले होते. त्या मायलेकी सकाळी फिरायला निघून जायच्या आणि रात्री उशिरा यायच्या. अरे तुला माहीत होते ना की आम्ही आल्यावर जेवणार आहोत, तर तू अजून जेवणच बनवले नाहीस. त्यावर कवितानेही रागाने म्हटले, सासूबाई तुम्हीच तर स्वयंपाकघरात सर्व काही काढून देता ना, तुम्ही तर कपाटात डाळ लॉक करून ठेवता, मग मी कशी जेवण बनवणार? आता तर घाईघाईत फक्त खिचडीच बनवू शकते बस. हे ऐकून तर अनिताबाई रागाने लालबुंद झाल्या. तनुजाने म्हटले की आम्ही खिचडी खात नाही, गरिबांचे अन्न तुम्ही खात जा. मम्मी यांना सांग की माझ्यासाठी मंचुरियन आणि फ्राईड राईस बनवून द्या. हे ऐकून तर कवितानेही लगेच उत्तर दिले, सुद्धा घरून हे सर्व शिकून आल्या असाल ना, मग तुम्ही स्वतः का नाही बनवून घेत? त्या दिवशी अनिताबाईंनी जसे रागाने कविताला थप्पड मारायची ठरवले तसा तिने त्यांचा हात पकडला आणि म्हटले, सासूबाई हे सर्व माझ्यासोबत चालणार नाही. आता खूप झाले. तुम्हाला घराची मालकीण बनायचे आहे तर आवडीने बना, पण मग माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवण्याची गरज नाही. त्या दिवशीही हा तमाशा झाला. तर नंतर आनंदला अनिताबाईंनी तिखट मीठ लावून सर्व सांगितले आणि आनंद कवितावरच चांगलाच बरसला. काहीही झाले तरी कविता, तुला अशी कोणतीही गोष्ट बोलायला नको होती. ती माझी बहीण आहे आणि माझी आई आहे. तू माझ्या घरची सून आहेस तर सून बनून राहा. कविताने आनंदला रागाने म्हटले की माहीत नाही मी कोणत्या दिवसाची वाट पाहत आहे आनंद, कारण सून तर मी फक्त नावापुरते आहे, जेव्हा की सत्य हे आहे की ना मी कोणाची सून आहे ना मी कोणाची पत्नी. जर असती तर तू मला समजवायला आला नसतास. प्रत्येक गोष्ट कुलूपात ठेवणाऱ्या आपल्या आईला जरा काही बोलून दाखव, मग येऊन माझ्याशी बोल. रागाने लाल झालेला तिचा चेहरा तिच्या आतला राग व्यक्त करत होता, जो आनंद समजत होता, पण आई आणि बहिणीसमोर बोलण्याची हिंमत नव्हती. आता कविताचा राग उघडपणे दिसत होता आणि त्या दोन्ही मायलेकी आनंद येतात त्याचे कान भरणे सुरू करायच्या. आनंदने एक दिवस आपली बहीण तनुजाला म्हटले, खूप झाले तनुजा, मी पाहिले आहे की तू इथे राहतेस तेव्हा काही करत नाहीस, पण माझे कान भरण्यात नेहमी तू पुढे असतेस. मला माझ्याच पत्नीची बदनामी करण्याची हिंमत तर तुझ्यात खूप आहे, पण आपल्या सासूची सेवा करण्याची हिंमत तुझ्यात नाही. तुला लाज वाटत नाही की तू रोज आपल्या भावाच्या घरात आग लावतेस? आपल्या भावाचे बोलणे ऐकून तनुजा रागाने म्हणाली की मी जे पाहते तेच सांगते. तुझी पत्नी कोणत्याही कामाची नाही. घराची जबाबदारी तिला दिली जाते जो ती सांभाळू शकेल, पण ही तर घराची 4 कामे नीट करू शकत नाही, तर मग आणखी काय सांभाळणार? या वयातही मम्मीला रेशन आणायला जावे लागते. तुझ्या बायकोला तर हिशोब ठेवताच येत नाही. त्या दिवशी कविता गप्प राहू शकली नाही आणि येऊन रागाने म्हणाली, घराची जबाबदारी मला यासाठी दिली गेली नाही कारण तुमच्या आईला भीती वाटते की मी कुठे घराची मालकीण बनून जाईन आणि तुमच्या आईचे सिंहासन हिरावून घेतले जाईल. त्या इच्छितच नाही की माझ्या हातात रेशनचे पैसे यावेत आणि तुला जर अशी आग लावायची असेल तर आपल्या घरी निघून जा. हे ऐकून तर तनुजाने रडत रडत रागाने आपली बॅग पॅक केली आणि म्हणू लागली की दादा मी जात आहे आणि आता या घरात कधीच येणार नाही. अनिताबाईंनी रागाने तनुजाला म्हटले की जर कोणाला जायचे असेल तर ही महाराणीने गेल, तुला जाण्याची काही गरज नाही कारण हे घर तुझे आहे. सासूबाईंचे हे बोलणे ऐकून त्या दिवशी कविता वाईट प्रकारे बिथरली आणि तिने लगेच म्हटले की हो हे घर तर तुमचेच आहे, माझे तर इथे काहीच नाही, त्यामुळे मी इथे राहून तरी काय करणार, मी चाललीच जाते.
कविताने लगेच त्या दिवशी आपले कपडे पॅक करायला सुरुवात केली तेव्हा आनंदने खूप मुश्किलीने तिला रोखले. 2 दिवसानंतर तनुजा परत निघून गेली तेव्हा कुठे कविताने सुटकेचा श्वास घेतला. जेव्हा की अनिताबाईंनी तिला खूप टोमणे दिले की तुला तर हेच हवे होते की माझी मुलगी निघून जावी. कविताने गोष्ट वाढवणे योग्य समजले नाही म्हणून ती गप्प राहिली. पण एक दिवस संध्याकाळच्या वेळी अनिताबाईंची मैत्रीण आली आणि म्हणू लागली, आजकालच्या सुनेच्या हातात गृहस्थी देणे धोक्याचे आहे बहीण. त्यांचा काय भरोसा, किती लुटून नेतील. आपले वर्चस्व कायम ठेवावे लागते म्हणून मी तर सुनेच्या हातात चावी कधीच देत नाही. हिचा काय भरोसा, चावी घेऊन मला वृद्धाश्रमातच पाठवून देईल. या गोष्टी कविताने ऐकल्या होत्या आणि हे सर्व ऐकून ती आतल्या आत रागाने जळत होती. कारण अनिताबाई सर्वांसमोर अशीच तिची बदनामी करत असत. मग काही वेळाने अनिताबाईंनी कविताला आवाज देऊन चहा बनवण्यासाठी सांगितले. तेव्हा कविताजी रागाने धुमसत बसली होती. म्हणाली, तुम्हाला वाटते ना की मी तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवून देईल तर वृद्धाश्रमात निघून जा आणि चहासुद्धा तिथेच घ्या. शेजारीन तर उठून निघून गेली होती पण सासू सुनेचे भांडण सुरू झाले. अनिताबाईंना आपला अपमान सहन होत नव्हता आणि कविताला आपली बदनामी सहन होत नव्हती. ऑटोमध्ये अचानक बसून जाणाऱ्या कविताला अचानक ड्रायव्हरने म्हटले, मॅडम आपण पुढे जायचे आहे की इथेच उतरणार. त्याचे हे बोलणे ऐकून कविता त्या विचारांमधून बाहेर आली जे आतापर्यंत तिच्या मनात चालले होते. कविताने ऑटोमधून उतरून पैसे दिले आणि थोडे पुढे चालून आपल्या माहेरी गेली. पण घराच्या आत गेली तर ती चकित झाली कारण तिथे आनंद आधीच बसलेला होता. कविताला पाहून तो लगेच उभा राहिला. तिच्या आईने म्हटले, बेटा असे घर सोडून येतात का? तर कविता म्हणाली, आई तुम्ही तर मलाच बोला. जर तुम्ही मला ठेवू इच्छित नसाल तर सांगून द्या, मी इथून निघून जाईन. पण आता त्या घरात परत जाणार नाही जिथे मला काम करण्याची मशीन समजले जाते. हे ऐकून आनंदच्या डोळ्यातून अश्रू आले. कविता ही चूक माझीच आहे. मला वेळेवर बोलायला हवे होते. पण जर तू घरी आली नाहीस तर माझे काय होईल? मी माझ्या आईच्या चुका जाणतो आणि आता तू जे म्हणशील ते करायला मी तयार आहे. आनंदला रडताना पाहून तिचे मन विरघळले आणि ती गप्प बसली. तिच्या मनातील वादळ एकदम शांत झाले. तिला शांत पाहून पुन्हा एकदा आनंदने म्हटले की कविता तुझ्याशिवाय माझे घर सुने सुने होईल. मला माफ कर आणि प्लीज घरी चल. तर कविता म्हणाली, हे बघ आता मी तुझ्या आईची मोलकरीण बनून राहू शकत नाही कारण याशिवाय त्या मला काही समजतच नाही. त्यांच्या मुलीला त्यांची इतकी काळजी आहे तर ती तिच्या घरी का जात नाही? कविताचे बोलणे ऐकून आनंदचा चेहरा पडला. त्याला समजले नाही की आता त्याने काय सांगावं. जेव्हा आनंदने हिंमत करून म्हटले, ठीक आहे कविता, मी आईपासून वेगळे राहण्यास तयार आहे कारण तू माझी पत्नी आहेस आणि आता मी तुला ते सर्व हक्क देऊ इच्छितो ज्यांच्यापासून आईने तुला दूर ठेवले. तर कवितानेही सांगून दिले, आधी व्यवस्था करून द्या मग मला नेण्यासाठी या. कविताने समोर संमती दर्शवली आणि आनंद घरी परत गेला. घरी जातात जेव्हा त्याने आपल्या आईवर बरसणे सुरू केले तेव्हा आईचे भान सुटले. आई तुम्ही तिच्यासोबत चुकीचे केले. सून बनवून आणले होते पण सून कधी समजलेत नाही. अरे माझी पत्नी होती ती, पण तुम्ही तर तिच्याकडून माझी पत्नी असण्याचा हक्कही हिरावून घेत होतात. आता मला तुमच्यासोबत राहण्याची काही गरज नाही आणि तुम्हाला तनुजाची जास्त काळजी आहे ना तर तिच्यासोबत तिच्याकडे जाऊन राहा कारण मुले तर सारखीच असतात ना. हे बोलणे ऐकून तर अनिताबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या आपल्या मुलासमोर गयावया करू लागल्या. बेटा मला वाटत होते की सून कुठे पूर्ण घरावर आपला अधिकार जमावून न घेईल आणि मला घरापासून वेगळं न करेल. याच भीतीमुळे मी असे करत होते. पण बेटा मला माझी चूक समजली आहे आणि आता मी सुनेची माफी मागण्यासही तयार आहे. फक्त तू मला एकदा तिच्याकडे घेऊन चल. आनंदने रागाने म्हटले की ती तुमचा चेहरा पाहण्यासाठीही तयार नाही आणि आता मी इथून जात आहे. तुम्हाला तुमचा अधिकार हवा आहे ना तर मग एकट्या राहा. अनिताबाई त्यांचे बोलणे ऐकून ढसाढसा रडू लागल्या पण आनंद थांबला नाही. त्याने त्यांचे एकही ऐकले नाही आणि आपली सुटकेस उचलून कविताच्या माहेरी गेला. काही दिवसानंतरच त्याने एका फ्लॅटची व्यवस्था केली आणि घरून सामान घेऊन कवितासोबत फ्लॅटमध्ये राहू लागला. आता अनिताबाई एवढ्या मोठ्या घरात एकट्या राहत होत्या आणि कधी कधी आनंद त्यांना भेटायला येत असे. त्यांनी विचारही केला नव्हता की जे दुःख त्या कविताला देत होत्या त्या बदल्यात त्यांना इतके मोठे दुःख मिळेल.